राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम 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 राम बोलो सीता राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम जानकी जीवन स्मरण जय प्राणी असो मनुष्य असो एक गोष्ट काय पाहतो म्हणजे युद्ध पाहतो. प्राण्यांमध्ये सुद्धा युद्ध आहे आणि माणसामध्ये सुद्धा युद्ध आहे. युद्ध हे अज्ञानाचे लक्षण आहे. जिथे अज्ञान आहे तिथे युद्ध आहे. आणि युद्ध अत्यंत व्यापक सुद्धा असतात आणि अत्यंत संकुचित सुद्धा असतात. आम्ही बघतो आहोत राष्ट्रांमध्ये युद्ध होतात. थोड्या दिवसापूर्वी कुठले तरी युद्ध चाललेले आहे असे म्हणत होते. अजूनही ते संपले की नाही माहिती नाही. रशिया आणखीन कुठलं तरी दोन राष्ट्रामध्ये युद्ध आहे. दोन प्रांतामध्ये युद्ध आहे. समाजामध्ये युद्ध आहे. शेजारी पाजारीमध्ये युद्ध आहे. शेजारचे आमचे युद्ध असतात की हे जसे आहे माणसामध्ये युद्ध आहे. आणखीन माणसामध्ये युद्ध आहे. एकट्यामध्ये युद्ध आहे. एकट्यामध्ये कसे युद्ध आहे? एकट्यामध्येच दोन आहे पार्टी. एकट्यामध्ये सुद्धा दोन पार्टी आहेत. त्या दोन पार्टीमध्ये 24 तास युद्ध चाललेलं आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर मन आणि जग. तुकाराम महाराजांच्या मध्ये सुद्धा युद्ध होतं. युद्ध संपले की जीवन शांत झाले. जीवन कृतार्थ झाले. जीवनाचं म्हणजे कर्तव्य संपले. तोपर्यंत कर्तव्य संपले नाही.
कर्तव्यच युद्ध आहे. आपण ज्याला कर्तव्य समजतो हे युद्धच आहे. माणसामध्ये कर्तव्य नाहीये, कर्तव्याचा भ्रम आहे. आम्हाला कर्तव्याचं, आम्ही व्यामोहाला कर्तव्याचा रंग दिलेला आहोत. व्यामोहाला कर्तव्याचा रंग दिलेला. लोक म्हणतात हो आमच्या मुलांचे शिक्षण, मुलांचे भविष्य, त्यांचे लग्न, अमुक तमुक हे आमचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य केव्हा होईल त्याबद्दल आपल्याला आपले जे काय करणे भाग आहे ते करून जर शांत राहिलो तर कर्तव्य मानले जाते. सुखदुःख नाही मानलं तर कर्तव्य, सुखदुःख मानले तर ते मोह आहे. अर्जुनाचा प्रश्न हाच होता महाभारतमध्ये, मी या कौरवांना कसे मारू, भीष्म द्रोणांना मी कसे मारू. हे म्हणजे मला लहानपणापासून पोचलेले आहे, मला प्रेम केलेले आहे, माझे गुरु आहे, माझे पितामह आहे, मी यांना कसे मारू. तेव्हा कृष्ण म्हणाला की हे तुझे कर्तव्य आहे. का कर्तव्य आहे? तू क्षत्रिय असल्यामुळे, क्षत्रिय असून तू सगळ्या युद्धाची तयारी करून रणांगणामध्ये येऊन उभा आहे, त्या अर्थी हे तुझे कर्तव्य आहे. कोण मरतील कोण नाही मरतील याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. भीष्म मरतील, द्रोण मरतील, आणखीन भाऊबंद मरतील, नातेवाईक मरतील, त्याचे सुखदुःख न मानता त्यांच्याबद्दल आपली जी प्रतिक्रिया आहे ते योग्य प्रमाणे करणे याचे नाव कर्तव्य आहे. मला कोणीतरी बेळगावला एक जोशी म्हणून भेटले होते, हायस्कूल हेडमास्टर. ते म्हणते की जोशी साहेब जप करा म्हणते. हो नाही हो, वेळ मिळत नाही म्हणा. म्हणजे का मिळत नाही? हो सकाळी उठल्याबरोबर वॉकिंगला जातो, जाऊन येतो, तोपर्यंत पेपर आलेले असतं, ते पेपर वाचतो. पेपर वाचल्यानंतर मग शाळेला जातो, अंघोळ वगैरे करून शाळेहून येतो. तोपर्यंत मुलं ट्युशन आलेले असतात, त्यांना ट्युशन सांगतो आणि नंतर थोडी वेळ टीव्ही बघतो. त्यांनी सांगितले मी सांगतोय, त्याच्यामध्ये माझा हात काही. आणि नंतर जेवण करतो, झोपतो. त्याच्यामध्ये जप कुठे करायचं? आणि दुसरी गोष्ट काय आहे, मग हे सगळे कशा करतात? ट्युशन कशाला? ट्युशन सोडून द्या आणि जप करा. नाही हो, ते आम्हाला 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे, 2 मुलगे आहेत, त्यांचे भविष्य आहे, त्यांच्यासाठी काहीतरी पैसे मला साठवायचे आहे, त्यामुळे हे माझे कर्तव्य आहे. बायको आहे, मुलं आहे. मी म्हटलं समजा तुमची बायको मेली, मग
तिच्याबद्दलचं तुमचं कर्तव्य संपलं की नाही? टाळे वाजायला पाहिजे. माझे कर्तव्य संपले, बायको मेली, रडता कशाला? म्हणजे कर्तव्य नाही आहे, व्यामोह आहे. तुमचे शेजारची मुलं ते गरीब आहे, परिस्थिती अनुकूल नाहीये, ते नपास झाले आणि तुमचा मुलगा रँक फर्स्ट डिस्टिंक्शन मध्ये यायला 10 मार्क्स कमी पडले. तुम्हाला शेजारच्या मुलाबद्दल दुःख होतं का तुमच्या मुलाबद्दल दुःख? तुमचा मुलगा म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये फर्स्ट येण्यामध्ये 10 मार्क्स कमी पडले. शेजारचा मुलगा नपास झाला. कोणाबद्दल दुःख वाटतं तुम्हाला? शेजारच्या मुलाबद्दल दुःख वाटतं का? अभ्यास केलेला नसेल म्हणून नपास झाला. माझा मुलगा म्हणजे तो फर्स्ट नाही येऊ शकला, त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं. म्हणजे हे कर्तव्य नाही आहे. कर्तव्य केव्हा होतं? तुम्ही शिक्षणाच्या बद्दल जर तुम्ही कर्तव्य म्हणत असाल तर त्या शिक्षणाची सगळी व्यवस्था करा. ऍडमिशन करून द्या, डोनेशन द्या, ट्युशन लावून द्या, पुस्तक काय असेल ते सगळे, गाडी करून द्या, करा. अभ्यासाची सगळी सोय करून द्या. आणि नपास झाले तर शांत राहा, म्हणजे कर्तव्याचे पालन केल्याचं. तो नपास झाला तर जर आम्हाला दुःख झाले तर समजायला पाहिजे की मोह आहे. तसे अर्जुनाच्या समोर तो क्षत्रिय असल्यामुळे, क्षत्रिय असून सुद्धा कर्तव्याचा प्रश्न येत नाहीये. तो युद्ध करण्याकरिता रणांगणामध्ये म्हणजे युद्धाच्या त्या क्षेत्रामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये येऊन उभा होता. मग कृष्णाला म्हटलं की कृष्णा मी युद्ध करत, हे स्वजनम ही कथम महत्वा सुखिन श्याम माधव. हे स्वजनांना, नातेवाईकांना मारून मला कसे सुख मिळेल? अरे वेडा, तू घरी का नाही सांगितलं ही गोष्ट? म्हणजे आम्ही ही खटपट सुद्धा केली नसते. घरीच जर म्हटलं असता त्या नातेवाईकांना मारून आम्हाला कसे सुख होईल म्हणून आम्ही काय युद्ध करायला जाणार नाही. मग मी सुद्धा कशाला एवढी धडपड करून इथे आलो? मी आपल्या द्वारकेमध्ये राहिलो असतो आरामशीर. मला कुठे पाहिजे होतं? इथे येऊन सगळी तयारी करून शंकराच्याकडून पाशुपतास्त्र घेऊन, इंद्रांच्याकडून काही म्हणजे दिव्यास्त्र घेऊन इतके 7 अक्षोहिणी सैनिक जमा करून इथे येऊन तू असे रडतोस? त्यांना मारून आम्हाला कसे सुख होईल? त्यांना मारून आम्हाला मारणे काय योग्य आहे का? म्हणजे याचा अर्थ असा आहे. तेव्हा कृष्ण त्याला म्हटला, अशोच्या नन्वशोचस्तुम प्रज्ञावादांश्च भासते गतासून अगतासूश्च नानुशोचन्ति पंडिता. हे अर्जुना, ज्यांच्याविषयी शोक करायला नको त्यांच्याविषयी तू शोक करतोस. आत्मज्ञानी जे असतात ते जिवंत असलेल्यांच्या विषयी, मेलेल्यांच्या विषयी शोक करत नाही. अरे मेलेल्यांच्या विषयी शोक करत नाही म्हणून तुम्ही म्हणता बरोबर आहे, करू नका. पण जिवंत असलेल्यांच्या विषयी शोक करू नका असे का? मला विचारले त्याने, असे का? मी म्हटलं, मी त्यांना सांगितलं की मेलेल्यांच्या विषयी थोडे दिवसात शोक होत करतो. 14 दिवस जास्तीत जास्त. 14 दिवस झाले की लाडू आणि वडा खाऊन संपले. आणि जिवंत असलेल्यांच्या विषयी क्षणोक्षणी शोक करतो. यांचे पुढे कसे होईल, यांचे कसे होईल, काय होईल. शोक आले की तिथे मोह आला. असू दे, मला काय म्हणायचं आहे,
युद्ध जीवनामध्ये केवढे प्रचंड युद्ध आहे बघा. जे खरे जिज्ञासू असतात, जे खरे मुमुक्षू असतात, म्हणजे ज्यांना जीवनाचा अर्थ खऱ्या अर्थाने समजून घ्यायची इच्छा असते, त्यांना युद्ध काय कसे चाललेलं आहे हे कळतं. ज्यांना जिज्ञासा नाही जीवनाबद्दल, त्यांना कळत नाही आपल्यामध्ये कसे युद्ध चाललेले आहे. तुकाराम महाराज म्हणाले, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आमच्यामध्ये काय कसे दोन पार्टी कुठल्या आहेत, कशामध्ये आमच्यामध्ये युद्ध चाललेलं आहे. आमच्यामध्ये सुद्धा रात्रंदिवस युद्ध चाललेलं आहे. आमच्यामध्ये दोन पार्टी आहेत, अपोजिट पार्टी दोन. काय आहे, एक परिस्थिती आहे, आणखीन एक मनस्थिती आहे. 24 तास आमच्यामध्ये युद्ध चालू आहे, मनस्थिती परिस्थिती. परमार्थाचं मर्म असेल तर इथेच आहे. ज्याला परमार्थ समजून घ्यायचा असेल त्यांनी या दोन पक्ष जे युद्धामध्ये संलग्न झालेले आहे त्यांना ओळखून घ्यायला पाहिजे. माझ्या अंतरंगामध्ये असलेले आणि त्यानुसार या म्हणजे दोन परिस्थिती आणि मनस्थिती म्हणून जे दोन पक्ष आहेत, त्यानुसार आमच्यामध्ये दोन अंग आहेत. अंग म्हणा, पार्टी म्हणा, सगळे कुठले आहेत? एक अंतरंग आहे, आणखीन दुसरे बहिरंग आहे. अंतरंगामध्ये काय काय येतात? अंतरंगामध्ये पहिल्यांदा आपले प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, वासना, विकार, विकल्प, संस्कार, प्रवृत्ती, स्वभाव, हे सगळे आपल्या अंतरंगामध्ये आहे. वासना आहे, विकार आहे, विकल्प आहे, आणखीन याशिवाय मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, प्राण आहे. इंद्रियामध्ये दोन भाग आहेत, एक बहिरेंद्रिय, एक अंतरेंद्रिय. बहिरेंद्रिय म्हणजे आपल्याला बाहेरून दिसणारे डोळे, कान, जीभ, नाक आणि कातडी, चर्म, हे बाहेर दिसणारे आहे. पण यांचे सूक्ष्म तत्व आतमध्ये आहे. त्याला 5 इंद्रिय तन्मात्र असे म्हणतात. ते बाहेरून विषय घेऊन त्या विषयांची जी संवेदना होते आपल्याला, ती सुखात्मक किंवा दुःखात्मक, ती संवेदना मनाला पोचवणारी एक सूक्ष्म इंद्रिय आपल्यामध्ये, त्याला अंतरेंद्रिय म्हणतात. ते अंतरेंद्रिय सुद्धा आपल्या अंतरंगामध्ये. हे बहिरेंद्रिय म्हणजे सगळे जे काय स्थूल इंद्रिय आहे, आणखीन देह आहे, आणि देहाला संबंधित जे जग आहे म्हणजे आपली परिस्थिती. आपण ज्या गावात, ज्या समाजामध्ये जे शरीर घेऊन जन्माला आलेलो आहोत, त्या शरीराप्रमाणे आपले नातेवाईक, आपली परिस्थिती, श्रीमंती, गरिबी, सुशिक्षित, अशिक्षित, म्हणजे गावामध्ये राहणारे, खेडेगावामध्ये किंवा नगरामध्ये राहणारे, हे सगळे जीवनातले बहिरंग आहे. या दोन्हीमध्ये सारखे संघर्ष चालू आहे. परिस्थिती म्हणजे ह्युमन सिच्युएशन. आपल्या भोवती जे काय मानवीय परिस्थिती आहे, ह्युमन सिच्युएशन आहे, किंवा रिलेशनशिप, नेटवर्क ऑफ रिलेशनशिप आहे.
ते अंतरंग आणि बहिरंग मध्ये युद्ध चालू आहे. बहिरंगाचं म्हणणं काय आहे? बहिरंगाचं म्हणणं असं आहे की आपण आपल्या इच्छेप्रमाणे नवीन 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 परिस्थिती निर्माण करत जाऊ आणि त्या परिस्थितीने आपण सुख भोगून आम्ही सुखी राहू. हे बहिरंगाचं म्हणणं आहे. अंतरंगाचं म्हणणं काय आहे? तू सारखे जे आहे परिस्थिती बदलत जाणे तुझ्या हातात नाहीये. ती परिस्थितीला प्रेम आहे. कशाचे प्रेम आहे? प्रारब्धाचं प्रेम आहे. ते कसे आहे मी सांगतो. प्रारब्धाप्रमाणे आपल्याला 6 गोष्टी जे आहेत आपल्याला अनिवार्यपणाने प्राप्त झालेल्या आहेत. तुम्ही नको म्हणा हो म्हणा तुम्हाला प्राप्त झाले. त्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीर. आईच्या पोटात असतानाच आम्ही पुरुष व्हायचं का स्त्री व्हायचं, काळे व्हायचं का गोरे व्हायचं, ते उंच व्हायचं का अथवा ठेंगो व्हायचं, लंगडे व्हायचे का काय कसे काय व्हायचं, आंधळे व्हायचं, हे सगळे ठरलेले आईच्या पोटात असतात. ते कोणी काही बदलू शकत नाहीये. डॉक्टर सुद्धा काही बदलू शकत नाहीये. साधू सत्पुरुष सुद्धा बदलण्याच्या भानगडीत पडत नाही. ते जे काय गर्भामध्ये आपला आकार तयार झालेला आहे ते पहिले प्रारब्ध आहे. आणि दुसरा प्रारब्ध म्हणजे आई कोण वडील कोण याच्यावरून आपले नातेवाईक ठरलेले आहे. मामा कोण, काका कोण, भाऊ कोण, बहीण, ते काही बदलता येणार नाही. वाटेल ते करा. आम्हाला हा मामा नको, हा चांगला नाही, आम्हाला चांगला मामा पाहिजे तर मिळणार आहे का? तुम्हाला जो मामा असेल त्याला मामा म्हणा किंवा काही म्हणा, पण तो मामा मामाच. आई वडील भाऊ बहीण मामा काका नेटवर्क ऑफ रिलेशनशिप ठरलेलं. आई बदलू शकत नाही. माणसाचे जीवन किती म्हणजे कंजेस्टेड आहे बघा. तरी आम्ही म्हणतो मी असे करीन, मी तसे करीन. परवा कोणीतरी बाई म्हणाली म्हणे तर मी जर पुरुष झाला असतो तर मी असे करीन म्हणजे. मी म्हणलं बाई आपण काय झालेले आहात ते होऊन काय करता येण्यासारखे आहे तेवढे करा म्हणजे. काय उगीच म्हणजे आपण दिशावर हात फिरवलं तर काय होणार आहे. नाटकामध्ये पुरुष झाले तर ठीक आहे, तेवढ्या पुरते आपण पुरुषाप्रमाणे वागलं तर ठीक आहे. पुरुष झाले ते पुरुष, स्त्री झाले ते स्त्री. आणि तिसरी गोष्ट काय आहे? मृत्यू ठरलेला आहे. तुम्ही लाख त्याला उपाय करा शक्य नाही. कुठे व्हायचं कसे व्हायचं ठरलेलं आहे. कोरोनामध्ये कोण कोण मरायचं हे ठरलेले आहे. काही घाबरण्याचं कारण नाहीये. कोण मरायचं हे ठरलेलंच आहे. आम्ही सुद्धा 7 दिवस ऍडमिट होऊन आलो. मी अगदी निश्चित होतो समजा माझं प्रारब्धाने मला मरायचं असेल मरेन म्हटलं, नाही मरायचं असेल तर वापस जाईन हेपळेला. केएमसी हुबळीमध्ये ऍडमिट होतो, पण मी शांत होतो, स्वस्थ होतो. जोपर्यंत आपण कुठे मरायचं कसे मरायचं हे ठरलेलं. आणि चौथी गोष्ट म्हणजे आयुष्य ठरलेलं आहे. सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमेष जावेचे लागे. संचित म्हणजे प्रारब्ध. सरता संचिताचा शेष, प्रारब्धाचा शेष बाजूला झाल्याबरोबर नाही क्षणाचा अवकाश, एक क्षणाचा सुद्धा अवकाश नाहीये.
डॉक्टर 2-3 ते भगवंत 2-3 वेळी हसतो म्हणे, 2-3 परिस्थिती किंवा प्रसंगामध्ये हसतोय. एक त्यातला एक प्रसंग म्हणजे भाऊ भाऊ भांडत असतात, ही जागा माझी, ही जागा माझी असेल, तेव्हा भगवंत हसतोय, अरे वेड्या, हे जग माझे आहे, त्या तुझं कुठलं आले, तुझे कुठले आले, उगीच कशाला भांडतात. आणखीन एक वेळी असतोय, तो भगवंत न्यायला किंवा यमधर म्हणा, यमदूत म्हणा, न्यायला आलेला असतात. ते डॉक्टर म्हणत असतात, काय काळजी करू नका, मी प्रयत्न करीन. तेव्हा हसतो भगवंत, अरे मी न्यायला आलेलो आहे, आणखीन याचे 10 श्वास घ्यायचं राहिलेले आहे, तेवढ्याकरता मी प्रतीक्षा करतो. मी आणखीन 10 श्वास घेतला की मी जेवून जाणार आहे. आयुष्य ठरलेलं आहे. आयुष्य कशावर ठरलेलं आहे? तारखावर नाही, पण कशावर? श्वासोच्छ्वासाच्या संख्येवर ठरलेलं आहे. एक सामान्य माणूस 1 तासामध्ये 900 श्वासोच्छ्वास घेतो. तुम्ही मोजून बघा पाहिजे. त्याप्रमाणे 24 तासामध्ये 21,600 श्वासोच्छ्वास घेतो. 100 वर्षामध्ये 90 कोटी श्वासोच्छ्वास घेतो. आम्ही जन्माला आलो तेव्हा भगवंत आमच्या कपाळावर लिहिलेलं आहे की तू आयुष्यात एवढे श्वासोच्छ्वास घ्यायचा आहे. तेवढे झाले की चालायचं. त्याला पक्षपात नाही आहे भगवंताला. नादत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतम विभुः. मी कोणाचे पाप घेत नाही, पुण्य घेत नाही, कोणाशी पक्षपात करत नाही. कोणी असो, महाराज गेले, समर्थ गेले, ज्ञानेश्वर महाराज मेले नाही, नामदेव गेले, तुकाराम गेले, प्रत्यक्ष श्रीकृष्ण गेला. अर्थात आम्ही भौतिक देह धारण करून आलो की मृत्यू ठरलेले आहे, आयुष्य ठरलेले आहे. आणखीन एक गोष्ट, या शरीराला प्राप्त होणारे सुखदुःख ठरलेले आहे. त्याला रोग म्हणा, हे म्हणा, त्रास, ते ठरलेले आहे. आमचे हार्ट ऑपरेशन झाले. एकदा यमुनोत्रीला गेलो होतो, तिथे घोड्यावरून पडलो, इकडचे मसल्स कट झाले. ते मसल स्टेअर म्हणतात. ते 2 वर्ष हात दुखत होता आणि ते कमी झाले म्हणता म्हणता मागच्या वर्षी भाद्रपद अमावस्येच्या दिवशी ब्रह्मान महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अंघोळ करून बाहेर येत होतो बाथरूम मधून, एकदम पाय घसरला आणि हा हात उंबरठ्याला असे लागला आणि इकडचा हाड वर आला आणि इकडे 2 मसल्स कट झाले. अजून ते याच्यापेक्षा वरती जात नाही. हा देहाचा प्रारंभ. शुगर आहे, बीपी आहे, गुडघे दुखतो आहे, पाय दुखतो आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. सारखे रडत बसून काय उपयोग होणार? आम्ही सहज एक दिवस आठवण करून करून आम्ही हिशोब बघितला की माझ्या आयुष्यात 58 म्हणजे ऍक्सिडेंट, आणखी म्हणजे हे आजारपण मिळून 58 झालेले आहेत. 2दा KLD मध्ये ऍडमिट झालो होतो, एकदा हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, एकदा KMC मध्ये होतो. आणखी पुष्कळसे म्हणजे हे झाले, मार पडलेले आहेत, हे झालेले आहे. कोणी कोणी आयुष्यभर अगदी म्हणजे देहाने अगदी सदृढ असतात. ते कधी हॉस्पिटलला गेलेले नसतात. हो, आम्ही एक गोळी घेतलेली नाही. जरी म्हटले मृत्यू काय सुटणार नाही,
आणि दुसरी गोष्ट, हे अभिमान करण्याची गोष्टच नाहीये. देह काय आमच्या हातात आहे. ते आहे प्रारब्धाने आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. ते काही अभिमानाची गोष्ट नाहीये, भगवंताची कृपा आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की असे जर आपला शरीर असेल, देह असेल, तर त्या देहाचा खरा उपयोग कशामध्ये करून घ्यायला पाहिजे? भगवंताच्या प्राप्ती करण्याच्या साधनमध्ये त्या देहाचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. या देहाचा उपयोग एकच आहे की ते भगवंताच्या प्राप्ती करून घेण्याकरिता आहे. दुसरं काही उपयोग नाही. 84 लक्ष योनी फिरून आलो आणि भगवंताच्या कृपेने या जन्मी आपल्याला शरीर मिळालेले आहे. गुरुदेव रानडे म्हणून जे होते पुण्याला, ते महाराष्ट्रामध्ये एक फार मोठे संत गुरुदेव रानडे, ते म्हणाले की गेल्या 40 वर्षात एक दिवस माझी तब्येत बरी होती असे मला आठवत नाही. असे असून सुद्धा ते केवढे साधने केले. सिद्धरामेश्वर भाऊसाहेब उमरीकरांचे शिष्य ते. प्रकृती चांगली असली तरी आपण त्याचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीकडे करून घेतलं तर शरीराचे सार्थक. प्रकृती चांगली नसली तरी आपण त्याच्याबद्दल वाईट वाटून न घेता त्याला जेवढे होईल तेवढे भगवंताच्या प्राप्तीच्या साधन करून घेतले तरी ते जीवन सार्थक झालं. अर्थात म्हणजे काय आहे की आयुष्य ठरलेले आहे. या शरीराला प्राप्त होणारे सुखदुःख ठरलेले आहे. मी सध्या दूध घेत नाही, दही नाही, लोणी नाही, तूप नाही, साखर नाही, गूळ नाही, तेल नाही, तेल नाही, तळलेले खात नाही. त्यात मला किंचित सुद्धा असमाधान नाहीये, अतृप्ती नाहीये. आपण आपले जीवन भगवंताच्या प्राप्तीकरिता करून घेतले तर ते जीवन धन्य होऊन जात. एक दिवस गुरुदेव रानडे आणि केशवराव बेलसरे दोघे बरोबर जेवायला बसले होते. तेव्हा गुरुदेव रानडेंचा आहार किती म्हणजे एक चतकोर पोळी, एक अर्धी वाटी आमटी. तेव्हा बेलसरे म्हणाले, रामभाऊ, एवढ्या जेवणावर तुम्ही कसे जगता? तेव्हा ते काय म्हणाले, आय ड्रिंक नेक्टॉर म्हणाले. मी अमृत पितो आहे, नामामृत पितो मी. आम्हाला नामामृताचा वास सुद्धा आम्हाला लागलेला नाही. आम्ही आपले समजतो की या देहाला ऐशारामध्ये ठेवून याला खूप खायला घालून, प्यायला घालून, म्हणजे चांगले चांगले कपडे घालून याला आपण म्हणजे लाड करत राहणे हे जीवनाचा पुरुषार्थ असे समजतो. हे जीवनाला, आपल्या मनुष्य जीवनाला वाया घालवण्याचं लक्षण आहे. दॅट मॅन इज द रिचेस्ट हुज प्लेजर्स आर चीपेस्ट. ज्या माणसाला चटणी भाकरी खाऊन चटाईवर गाढ झोप लागते त्या माणसा इतका श्रीमंत कोणीच नाही. आणि ज्या माणसाला पंच पक्वान खाऊन होम गादीवर लोळले तरी झोप लागत नाही त्या माणसा इतका दरिद्र कोणीच नाही. कबीरा, सब जग निर्धना धनवंता नहीं कोई, धनवंता सो जानिए जाके राम नाम धन होए. कबीरा, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करने कर चलो हम हसे जग रोए. हे जीवन काय सामान्य आहे? केवढे अनमोल जीवन आहे मनुष्य जन्म. सांगलीमध्ये पुरंदरदास म्हणून होऊन गेले, ते म्हणतात, हानी मानरू बेडी हुच्चा पगळेला मानव जन्म दोड्डल.
त्याचे हानी करून घेऊ नका वेड्यानो. मनुष्य जन्म फार मोठा आहे म्हणतात. आपल्याला मनुष्य जन्माचं किंमतच कळलेलं नाही. असू दे, या शरीराला प्राप्त होणारे सुखदुःख ठरलेले आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे मेंदू ठरलेले आहे. किती व्याटेचे व्हायचं ठरलेलं आहे. आईच्या पोटात असताना मुलगा म्हणजे शाळा नाही आहे. असू देत, मग काय करणार, जसं असेल तसे असू दे. आपण समाधान करून घ्यायचं. माझ्याकडे ते मेंटली रिटायर्ड झालेल्या मुलांना घेऊन येतात. त्याला काय करू आम्ही? काही करू नका. त्याच्यासाठी उगीच लाखो रुपये खर्च करू नका. याला तुम्ही तुमच्या समोर ठेवून घेऊन तुम्ही समाधानात राहा, बस पुरे. तुम्ही त्याला अन्न वस्त्राने सांभाळून तुम्ही समाधानात राहिला तर तुम्ही त्या मुलाचं ऋण फेडल्यासारखेच आहे. तुमच्या प्रारब्धाने तो तुमच्या पोटी आलेला आहे. त्याला काही करता येणार नाहीये प्रारब्धाने. पण त्याला आपण आपल्या समोर ठेवून घेऊन आपले मन अस्वस्थ न करून घेता न करता शांतपणे जर राहिलो तर भगवंत आपल्याला अनुग्रह करतो. तो भगवंत समजून तुम्ही सांभाळा. उगीच त्याला या डॉक्टरला दाखवा, त्या डॉक्टरला दाखवा, इकडे त्या ज्योतिषीला दाखवा, तिकडे त्याचे कुंडली दाखवा. त्या भगवंताने तुम्हाला ती वस्तू दिलेली आहे. त्या वस्तूचे आणखीन तो तर राहू दे. चांगली मुलं अगदी चांगली आहेत, सुशिक्षित आहे, चांगले आहे, तरी सुद्धा आमची भावना, आमची प्रतिक्रिया काय असायला पाहिजे? परमार्थाच्या दृष्टीने भगवंतानी आपल्या जवळ त्याला म्हणजे घाण ठेवलेला आहे. घाण म्हणतात, घाण म्हणजे वत्ती. भगवंतानी आपल्या मुलांना आपल्याकडे घाण ठेवलेला आहे. आता समजा कोणीतरी तुमच्याकडे काही सोन्याचं आभरण घाण ठेवून त्यांनी पैसे जर घेऊन गेला असला, काहीतरी एक हे आहे, कार्यक्रम आहे, काहीतरी एक पार्टी आहे, त्यावेळी त्या दुसऱ्या माणसाने घाण ठेवलेली वस्तू वापरण्याचा अधिकार आहे का आम्हाला? ते सुरक्षित ठेवून जेव्हा तो मागतो तेव्हा त्याला देऊन टाकायचं. हे जसे आहे, आम्ही आमच्या मुलाकडून सुखाची अपेक्षा करणे हे पाप आहे. माझा मुलगा खूप शिकू देत, मग आम्हाला तो म्हणजे तूप साखर खायला घालू दे, आणखीन आम्हाला सुखात ठेवू दे, असे वाटणे पाप आहे. भगवंताने आपल्या जवळ आपल्या मुलांना घाण ठेवलेला असतो. त्याला आयुष्याच्या याच्यामध्ये कर्ज घेतलेला असतो, तेवढे संपले की त्यांना घेऊन जातो. त्यांच्याकडून सुखाची कल्पना करणे सुद्धा सुख आहे. असू दे, मला काय म्हणायचं आहे की मुलगा मेंदूकम हे आहे, म्हणजे तो शाणा नाही आहे किंवा सामान हे आहे, डल आहे. असू दे, आपापल्या त्यांच्या प्रारब्धाने ते हे घेऊन आले. मला काय म्हणायचं, या सगळ्या गोष्टीचे चौकटीला प्रारब्ध म्हणतो. महाराजांना कोणीतरी काय विचारले, महाराज सगळे प्रारब्ध म्हणत बसलो तर पुरुषार्थाला काय वाव आहे की नाही? सगळे जर प्रारब्ध म्हणत बसलो मग पुरुषार्थाला काय वाव आहे की नाही? आहे म्हणा. कसे आहे तर महाराज म्हणाले, समजा 4 माणसं पत्ते खेळत बसलेले आहेत आणि ते असे काहीतरी करून, मला त्याचं काही कळत नाहीये, एक्का बिक्का असे काहीतरी म्हणतात त्याला, ते कळत नाही, ते असे करून
ते सगळ्यांच्या समोर 10-10, 12-12 कसे कितीतरी टाकतात. तर सगळे आपले ते पत्ते घेऊन असे हात असे जोडून घेतात असे आणि ते खेळू लागतात. त्याचं एक कोणीतरी काय म्हटला, मला एक एक्काला आला असता मी जिंकलो असतो. आलेला आहे का? नाही. गप्प. म्हणजे हे प्रारब्ध आहे. माझ्या प्रारब्धांमध्ये एक्का नाही आहे. मग पुरुषार्थ काय आहे याच्यामध्ये? आलेल्या पत्तेने शहाणपणाने खेळणे हे पुरुषार्थ. आणि कर्मयोग काय याच्यामध्ये? 10 वेळ जरी हारलो ते उठून न जाणे हा कर्मयोग आहे. आपण म्हणजे समजा आपल्याला इथे इस्लामपूर ते बोलण्यामध्ये विसर देतो. आपल्याला इथून मुंबईला जायचं आहे इस्लामपूर. सकाळी सकाळी ट्रेन आहे समजा. घरी सांगितला काहीतरी लवकर मला काहीतरी डबा हे करून दे. त्यांनी घाईघाईमध्ये 2 भाकरी आणि एवढेसे पिठलं करून डबा करून तयार करून दिले. आम्ही घेऊन ते इथे स्टेशन आहे का नाही, आम्ही जाऊन गाडीत बसलो आणि चाललो आम्ही. आणि 12 वाजता सगळे आपापल्या डबा उघडून खाऊ लागले. आम्ही सुद्धा आमचा डबा उघडला, बघितलं की भाकरी पिठलं आहे. काय वाटलं नाही तेव्हा, पण तेवढ्या समोरचा माणूस आपला डबा उघडला. त्याच्या डब्यामध्ये श्रीखंड पुरी आहे. तो हा खातच नाही, सारखे त्याच्या डब्या बघत बसतो. आपल्या डब्यामध्ये जे काय आहे ते प्रेमाने किंवा आवडीने किंवा म्हणजे बायको करून किती याच्याने करून छान करून दिलेले म्हणून तरी खायला पाहिजे. महाराज म्हणाले आपल्या प्रारब्धाने आलेले शिळी भाकरी सुद्धा असे ऐटीने खाता यायला पाहिजे की श्रीमंत लोक श्रीखंडपुरी काय खातील. आपल्याला जीवनाचा अर्थच कळत. तो सारखे त्याच्या डब्याकडे बघत बसले तर याला याचे पोट भरणार का? शेजारचा माणूस म्हणजे 4 मजली घर बांधलेलं आहे. आमचे साधे घर आहे. त्या सारखे या विचारामध्ये जर असलो झोप लागेल का आपल्याला? ठीक आहे, भगवंताची इच्छा. एक दिवस तुकाराम महाराज आपल्या बायकोला काय म्हणाले, अगं आता आपल्याला चांगले दिवस येणार बरं का. असं त्या बाई म्हणजे फार म्हणजे प्रापंचिक भावनेची बाई होती. सारखे पैसे अडके असे सगळे. असं मग काय पैसे वगैरे येणार आहे का कुठून? तसं काही नाही म्हणाले. मग चांगले कसे? खरोखर मला असं वाटतं की महाराष्ट्र एक अत्यंत भाग्यवान म्हणजे प्रांत आहे. इथे केवढे संत होऊन गेले. काय तुकाराम महाराज, काय नामदेव, काय ज्ञानेश्वर, काय निळोबा. मी एकदा देहूला गेलो होतो, पुष्कळ वेळ गेलो. त्या डोंगरावर गेलो, तिथे 5 नाव लिहिलेले होते. संबंध महाराष्ट्र म्हणजे धन्य व्हायला ते 5 नाव पुढे आहे. संबंध भारत भाग्यवान व्हायला धन्य व्हायला ते 5 नाव पुढे आहे. आपल्याला लक्षच नाही. आपण आपल्या याच्यामध्ये चाललेलो आहे काय तरी.
काय आपले विचार, काय आपली भूमिका, काय आपले हे. ज्ञानेश्वर ज्ञान तुम्ही वाचू नका, पण घरात आणून ठेवा. एक कोणीतरी म्हणजे वाट मारू माणूस होता आणि अत्यंत डाकू होता. तो सातारामध्ये एक चांगल्या माणसाकडे, एका वकिलाकडे येत होता. त्याचे एक केस होते. ते वकील फार सज्जन होते. त्यांनी एक मर्डर केलेलं, म्हणजे त्याला एक खून केलेला होता, ठार केलेला होता. त्याबद्दल त्यांच्याकडे आलेला होता. त्यांचे पाय धरून सांगितलं, वकील साहेब माझी चूक झालेली आहे, पण आता मला इकडे यातून सोडवा. मी आयुष्यात कधी असे करणार. मग कर्मधर्म संयोगाने तो सुटला. त्यातून सुटल्यावर तो सरळ आला, वकील साहेब नमस्कार केला, मला एक ज्ञानेश्वरी द्या. वकील साहेब विचारले काय करतो. तुम्हाला माहितच आहे मी डाकू आहे, चोरी करतो, म्हणजे वाट मारलं, म्हणजे रात्री लोकांना म्हणून पैसे काढतो, आणि ते सगळे सोडून द्यायचं. होय म्हणजे वकिलांनी त्यांना 200 रुपये दिले, 500 रुपये दिले. याच्यामध्ये काहीतरी शेळी वगैरे घेऊन तू शेळीचे हे कर, म्हणजे त्यांना पालन कर. म्हटलं हो. तेव्हा तो काय म्हटला, मला एक ज्ञानेश्वरी द्या. तुला वाचता येतं का. नाही म्हटलं मला वाचता येतं. मी तू मग काय करणार. मी फक्त याला रोज एकदा नमस्कार करतो. आम्ही पुष्कळ ठिकाणी पुष्कळांच्या घरी बघतो, काय ते शोकेसमध्ये ठेवलेलं असतं. कप बशा ठेवले, ग्लास ठेवले, काय भांडं कसले तरी, काहीतरी बाहुल्या ठेवले. त्यात किती क्षुल्लक म्हणजे आमची भूमिका आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा, नामदेव गाथा ठेवा, तुकाराम गाथा ठेवा. वा, रोज एकदा त्यांना नमस्कार करा. काय आपल्या सध्याच्या परिस्थितीमुळे आमचे दुर्दैव झालेलं आहे, आम्हाला वेळ नाहीये. ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही, दासबोध वाचायला वेळ नाही, नामदेव गाथा वाचायला वेळ नाही. केवढे प्रचंड त्यांनी त्याच्यामध्ये लिहिले. काय ज्ञानेश्वर महाराज, दृष्टांतो ज्ञानराजस्य. काय दृष्टांत. वा, काय तो 19 वर्षाचा मुलगा लिहितो काय. कुठून ते ज्ञान येत होतं. केवढे उदात्त विचार त्यांची झेप केवढी मोठी. काय उदाहरण आहे त्यांचे. तुम्ही अभ्यास करू नका, ओवी नाही कळू दे, पण ती ओवी आपल्या तोंडाने उच्चार होऊ दे. असू दे. मी तिथे गेलो होतो, तिथे 5 नाव लिहिलेले होते. ज्ञानेश्वर महाराज ज्ञान. सबंध जगामध्ये ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाहीये. एकदा सोनोपंत केळकर लोकमान्य टिळकांच्या जवळ राहत होते. त्यांचे जवळजवळ पर्सनल सेक्रेटरीज होते. महान विद्वान. त्यांना पुण्यामध्ये सत्कार झाले. काय म्हणून सत्कार झाले. साहित्य सम्राट म्हणून सत्कार झाला सोनोपंत केळकरांना. ते हर्द्याला आले होते. काशीमध्ये काँग्रेस अधिवेशन झाल्यावर
ते उरकून मग हद्द्याला आले. 2 दिवस राहिले. तेव्हा ते महाराजांच्या बद्दल म्हणाले, त्यांचा परमार्थ काय मला कळत नाहीये, पण ते महान पॉलिटिशियन आहेत म्हणाले. त्यांना सत्कार केले. तेव्हा ते काय म्हणाले, माझ्यामध्ये काय आहे म्हणून तुम्ही सत्कार करता? साहित्य सम्राट कसले काय? ज्ञानेश्वरीच्या एक ओवीला 10 साहित्य सम्राट म्हणजे हे द्यायला पाहिजे असे आहे म्हणाले. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जन्मलेला, महाराष्ट्रामध्ये वाढलेला, बाकी काही नको. हे 5 संतांचे फोटो, त्यांचे 5 ग्रंथ, महाराजांचे ग्रंथ, समर्थांचे मानणारा, सत्पुरुषांचे विचार नको आपल्याला, पण त्यांचे कनिष्ठ पक्ष फोटो तरी आमच्या घरामध्ये असे शोभित पाहायला पाहिजे की आम्ही कर्नाटकमध्ये एकांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरी महाराजांचा फोटो होता. मी म्हटलं महाराजांचा फोटो घासलेला. होय म्हटलं, ते कोण आहे मला माहिती नाही म्हणत. हा, ते कोण आहे आम्हाला माहिती नाही म्हटलं. ते ब्रह्मचैतन्य महाराज. ते काय माहिती? आम्हाला कोणीतरी सांगितले हा फोटो ज्यांच्या घरी असेल त्यांच्या घरी अन्न वस्त्राला कमी पडणार नाही म्हणून सांगितलं. म्हणून काय भावना आहे बघा. सत्पुरुष म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराज ज्ञान, नामदेव नाम, तुकाराम महाराज प्रचंड वैराग्य. काय वैराग्य वैराग्य वैराग्य. छत्रपती शिवाजी त्यांना नजराणा पाठवला. परात भरून भरून नजराणा पाठवला. काय मोती रत्न वज्र वैडूर्य वस्त्र आभूषण आम्ही तुम्ही बघितलेलेच नाही तसे. मग शिवाजी सम्राट, शिवाजी छत्रपती, तो काय छोटेसे एका चांदीच्या वाटीमध्ये एक सोन्याचे एवढे तुकडे पाठवतो काय? आम्ही किती दरिद्री आहोत. पैसे म्हटले की झाले प्राण आणि पैसे गाठ बांधायचं. कोणीतरी चालला होता, तिथे 10 रुपयाचे नाणी पडलेले बघितलं, खुशी झाली. तो घेऊन मग आपल्या खिशात ठेवला आणि घरी जाऊन सांगायचं म्हणून अगदी खुशीमध्ये होता. आणि घरी जाऊन काढून दाखवणार बायको मुलांना, मला 10 रुपये मिळालेले. त्या खिशेला भोग पडलेलं होतं. ते पडून गेलेले. तेव्हा त्याला इतकं म्हणजे हळहळ झाली. अरे किती छान म्हणजे मिळालेलं होतं पडून. तेव्हा ते घरी नव्हते. ते गेले होते भंडारा डोंगरावर बसायला. सकाळी जाऊन बसले की संध्याकाळीच यायचे. घरी जेवले की नाही, काय आहे की नाही, काहीच तुम्हाला सांगितलं ना. ते म्हणाले अगं आता आपल्याला चांगले दिवस येणार बरं का. कसे काय? काहीतरी कोणतरी पैसे द्या. कसे काय? तेव्हा ते काय म्हणाले, आता आमचे इतके बिघडलेले आहे, इतके खराब झालेले आहे की आता त्याच्यापेक्षा बिघडणे शक्यच नाही. इतके बिघडले म्हणून चांगले चांगले वा. यू शुड लुक दी लाईफ बाय दी आईज ऑफ सेंट. सत्पुरुषांच्या दृष्टीने जीवनाकडे बघा. काय त्यांची दृष्टी तरी काय विलक्षण असते. त्यांचे मौल्य काय असेल जीवनाबद्दल. व्हॉट इज दी व्हॅल्युएशन ऑफ लाईफ. जीवनाचं मौल्य काय आहे ते आम्हाला कळतच नाही. तेव्हा ते नव्हते, डोंगरावर गेले होते, आले, सहज आले. तेव्हा ते सगळे म्हणजे ते आले होते परातमध्ये, वरती झाकून आणले होते कपडेने.
ते सगळे काढले आणि ती बाई एकदम आवरली. हे काय म्हटले, हे सगळे आम्हालाच काय, हे सगळे तुम्हाला शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी दिले. तेव्हा तिला डोकं फिरल्यासारखे होऊ लागले. मग ते सगळे घेऊन त्यांनी अंगावर घातले. कोण कुठे घालायचे माहिती नाही तिला. पायात घालायचे ते गळ्यात घातलेले, गळ्यात घालायचे ते पायात घातलेले. मुलांना घातले महादेव आणि काशी. त्याच्यामध्ये एकही नाही सोडले, सगळे अंगावर घालून घेतले. तेवढ्यात आले तुकाराम महाराज तिकडून, पांडुरंग पांडुरंग. सकाळी उठल्याबरोबर एकदा तरी उठल्याबरोबर तोंड धुवू देत किंवा नाही धुवत दुसरे असते. तुकाराम 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 म्हणा, ज्ञानेश्वर 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 म्हणा, नामदेव 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 म्हणा. 1000 देवांचे नाव घेतल्यासारखे होईल. आणि तेव्हा ते आले आणि नमस्कार करू. आपण कोण? आपल्या बायकोला ओळखले नाही. मी आपली बायको, तुमची बायको. हे काय म्हटले? हे सगळे काय? शिवाजी राजांनी आपल्यासाठी नजराणा पाठवलेले. अरे अरे अरे, तुम्ही तेवढ इतके वापर केले, ते काहीतरी म्हणजे कडू प्यालेले आहे. अरे आपल्याला हे विष आहे, ते सगळे काढून टाक. हे विष आहे. शिवाजी मागे उभा राहून बघत होता. हे सगळे आपल्याला विष आहे. तेव्हा ती काय म्हणाली, तुम्हाला विष असू देत पण मला पाहिजे. तेव्हा ते काय म्हणले, अगं तू माझी बायको आहे, तुझ्यावर माझं प्रेम आहे. त्यांनी कधी त्या बायकोला म्हणजे शिव्या नाही दिली, मारले नाही किंवा वाईट शब्द बोलले नाही, कठोर शब्द बोलले नाही. आवले असे प्रेमाने म्हणत असते. शिवाजी राजा आले. महाराज पण त्या बायको मुलं सुद्धा काढून टाकले ते सगळं. तेव्हा शिवाजी राजा आले. महाराज आपण हे घ्या. ते म्हणाले, शिवबा आम्हा विष्णुदासांना हे मृत्तिका समान, ही सगळी माती आम्हाला. बस एवढ्याने आपले भारत देश धन्य झाले. भगवद्गीतामध्ये भगवंतांनी सांगितलेले, अर्थात सोनं आणि दगड हे ज्यांनी समान असे समजलेले ते स्थितप्रज्ञ असे म्हणते. हे आपल्याला माती आहे. तेव्हा शिवाजी म्हटला, हे घ्या. आम्हा विष्णुदासांना हे मृत्तिका समान. आम्ही येथे भिकारी तरी वैकुंठाचे अधिकारी. असू दे. आणि तिसरे नाम आहे की नामदेव नाम. चौथा किंवा तिसरेच आहे एकनाथ शांती ब्रह्म. काय शांती शांती शांती. आणि चौथे आहे निळोबा सद्गुरुनिष्ठा. असू दे. मला काय म्हणायचं आहे की परिस्थिती म्हणजे माझ्या जीवनामध्ये आलेले सगळे ह्युमन सिच्युएशन, आमच्या डब्यामध्ये जे काय बांधून दिलेले आहे ते आमचे प्रारब्ध आहे. आम्ही दुसऱ्यांच्या डब्याकडे बघत बसलो तर आमचे डब्यातले सुद्धा खाणे होत. भगवंताने जे आपल्याला दिलेले आहे ती परिस्थिती आहे. मग आता परिस्थिती आणि मनस्थितीमध्ये जो संघर्ष चाललेला आहे याचं म्हणजे हे पर्यवसान कसे. परिस्थिती सुधारणे आपल्या हातात नाहीये.
भगवंताने हे सगळे ठरवून ठेवलेले असल्यामुळे परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही. गर्भातले शिशु बदलणे शक्य नाही, जन्माला आल्यानंतर नातेवाईक बदलणे शक्य नाही, मृत्यू बदलणे शक्य नाही, आयुष्य बदलणे शक्य नाही. आम्ही जे काय म्हणतो आम्ही असे करू तसे करू ते काय खरं नाही. महाराजांच्याकडे कोणीतरी आले, महाराज यावर्षी आमच्या मुलीचे लग्न केले म्हणाले. महाराज विचारले मग मागच्या वर्षी का नाही केलं? जमलं नाही हो म्हणजे. मग तुम्ही काय केल्यासारखे झाले? जमलं म्हणून केलं. त्या प्रपंचातल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे भगवंताची इच्छा आहे. आता आम्ही येत होतो इथे लवकर यावं म्हणून काय आहे की एक सिद्धांत आहे सांगून ठेवतो. ज्या गोष्टी दृश्यावर अवलंबून आहे, दृश्यावर म्हणजे बाहेरच्या वस्तू व्यक्ती परिस्थितीवर अवलंबून आहे, त्या गोष्टी म्हणजे ती व्यक्ती वस्तू परिस्थिती आपल्या हातात नसल्यामुळे त्यांच्याकडून होणारे अनुकूल प्रतिकूल घटनेमुळे आम्ही सुखदुःख न मानता ती भगवंताची इच्छा किंवा सद्गुरूंची इच्छा समजून शांत राहणे याच्यामध्ये परमार्थाचं मर्म आहे. जी गोष्ट ज्या गोष्टी दृश्यातल्या आहेत म्हणजे बाहेरच्या वस्तू व्यक्ती परिस्थितीवर अवलंबून आहे आणि त्या वस्तू व्यक्ती परिस्थितीहून प्राप्त होणारे म्हणजे सुख आणि दुःख हे त्या भगवंताची इच्छा समजून समाधानात राहणे हे म्हणजे परमार्थाचं मर्म आहे. आता आम्ही बरोबर 7 वाजता गोंदावलीहून निघालो. आम्हाला वाटलं होतं की आम्ही 10:30-11 पर्यंत इस्लामपूरला पोहोचू. 9-9:30 पर्यंत आमचा नाश्ता होईल म्हणजे चापडमध्ये इकडे 10:30-11 पर्यंत येऊन पोहोचू. जास्तीत जास्त 11:30. ते मध्ये काय झालं की आमच्याकडे टीटी म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलर गाडी आहे त्याचे म्हणजे एक वायर तुटले, एक्सलरेटरचे वायर तुटले, गाडी बंद पडली. त्याच्यामध्ये 10-12 माणसं आहेत, सगळे पुष्कळसे फराळाचे सुद्धा सामान होते आणि ते कुसे सावळी काय मसूर जवळ थांबले आणि आम्ही आलो चापडला. मग एक गाडी क्रुझर पाठवून त्याच्यातली माणसं सामान सगळे तिकडे घेऊन यायला लागलं. घेऊन आल्यानंतर ते सगळे म्हणजे उपीट वगैरे आम्ही गोंदावरून आणलेले त्याच्यामध्येच ते सगळे आल्यानंतर आम्हाला नाश्त्याला बसावं लागलं. काय करणार? आणि ते सगळे डबा वगैरे आल्यानंतर मग नाश्ता करून इकडे आलो. तोपर्यंत एवढी वेळ आणि ती गाडी कराडला घेऊन गेले रिपेरीला. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. त्याच्यामध्ये मर्म सांगितले महाराजांनी. काय मर्म आहे? कोणी ठेवले हे मर्म आहे. कोण ठेवले? अनंत ठेवले. आज मी ज्या परिस्थितीमध्ये आहे ती परिस्थिती कोणी दिलेली आहे? अनंताने दिलेली. मग त्याच्यावर तक्रार कसे करणार? भगवंतानी आम्हाला या सध्याच्या या परिस्थितीमध्ये ठेवलेले आहे. ठेवलेलं आहे म्हटल्यानंतर आणि तो कोणाचेही अकल्याण करणार नाही. मग ही परिस्थिती ज्या अर्थी त्यांनी दिलेली आहे म्हटल्यानंतर ही परिस्थिती आमच्या कल्याणासाठी दिलेली आहे असे वाटणे म्हणजे श्रद्धा. एक दिवस बेलसरे केशवराव बेलसरे बाबा कॉलेजला चालले होते. महाराज तिथेच पेटीवर बसलेले होते आणि पेटीवर बसलेले बघून त्यांनी नमस्कार करून जायचं म्हणून केले. तेव्हा महाराज विचारले, केशवराव कसं काय चाललेलं आहे? महाराज त्यांना आश्चर्य वाटलं. मी इथेच असतो, माझे घरचे सगळे त्यांना परिस्थिती माहिती आहे म्हणून परत असे का विचारले?
तेव्हा ते म्हणजे चांगलं चाललेलं, चुकला म्हणजे चांगलं चाललेलं म्हणजे चुकला म्हणजे काय? ते म्हणा दलसर बाब मला तसं सत्पुरुष कसे कुठे पकडतात हे नाही सांगता येत. मग महाराज काय म्हटले, चुकले म्हणजे काय झालंय, याच्यापेक्षा चांगले चालणे शक्यच नाही असं चाललेले आहे म्हणणे म्हणजे बरोबर आहे. असे आम्हाला वाटणे म्हणजे ठेविल्यानंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाज. पण मूळ मुद्दा काय आहे? आता संघर्ष जे आहे ना, अंतस्थिती आणि परिस्थिती, मनस्थिती आणि परिस्थितीमध्ये संघर्ष आहे. आपल्याला समाधान पाहिजे आहे. असे असताना आपल्याला परिस्थितीशी सारखं मनाचं मन संघर्ष करतो. ते असे नको तसे पाहिजे, तसे नको असे पाहिजे. पण परिस्थिती आमच्या हातात नाहीये, त्यामुळे दुःख होत आहे. परिस्थिती सुधारणे आपल्या हातात नाही आहे. परिस्थिती आमच्या मनाप्रमाणे येईल असे नाही सांगता येत, म्हणून आपल्याला दुःख होत आहे. मग काय करायला पाहिजे? त्याच्यामध्ये एकच उपाय आहे की तुम्ही परिस्थितीमध्ये हात घालायचा नाही. एक सत्पुरुषांनी सांगितलेलं आहे, सुख पाहिजे असेल तर सुखाचे शोध थांबवा. असे करून मला सुख होईल, तसे करून मला सुख होईल, काही नाही हो. या 2 मुलींचे लग्न केले आणि 2 मुलांना नोकरी लागली, आम्हाला सुख होणार. हे शक्यच नाही. या जगाच्या पाठीवर आजपर्यंत माझ्या मनाप्रमाणे परिस्थिती येऊन मी सुखी झालो असे म्हटलेला माणूस जन्माला आलेला नाही. मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात एकच आहे. काय आहे? मनस्थिती सुधारणे आपल्या हातात. आपण आपले मन सुधारायला पाहिजे. मन सुधारायला पाहिजे म्हणजे तर काय करायला पाहिजे? परिस्थिती कशीही येऊ दे, त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहता येण्यासारखे आपले मन तयार करायचं आहे. परिस्थिती कशी चालायची, परिस्थितीला तू तू कसे जरी आलीस मी माझे समाधान भंग होऊ देणार नाही. परिस्थिती अनुकूल असो प्रतिकूल असो, मी माझे समाधान भंग होऊ देणार नाही. ते 4 वाजू दे किंवा 5 वाजू दे. मी सोडणारच नाही. ज्यांना भूक लागली असेल ना, जेवण करून घ्या. आता मी म्हणजे अजूनही म्हणजे 25ला आलेलो आहे, अजूनही 75 बाकी आहे. काय घाबरू नका, 5 मिनिटात. फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही इथेच आमचे घोड म्हणजे हे खातोय, पेट खातोय. परिस्थिती सुधारण्याच्या याच्यामध्ये पडूच नाही. पण आम्ही 99% लोक नाही, 100% लोक परिस्थिती सुधारून आम्ही सुखी होणार या कल्पनेमध्येच आहोत. माझ्या मुलाला नोकरी लागली की आम्ही सुखी होऊ. शक्यच नाहीये. 10 मुलांना नोकरी लागलेल्यांना विचारा तुम्ही, हो तुमच्या घरी 10 मुलं आहेत, 24-25 लाख रुपये पॅकेज असलेले नोकरी करणारे मुलं आहेत. तुम्ही सुखी आहात का? कसले सुख? ते सगळे अमेरिकेला गेलेले आहेत. कोणी जर्मनला गेला, कोणी अमेरिकेला गेला, कोणी लंडनला गेला. आणि आम्ही दोघे म्हातारे घरी एक कोथिंबीरचे पेंडी आणता आम्हाला येत नाही, बाहेर जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे. पिशाच्यासारखे आम्ही खोली फिरत असतो.
तेवढ्यात त्यांच्याकडून फोन येतं, आई बाबा इथे बाणंद कोण आहे या. ते अमेरिकेला चालले म्हातार सगळ्यांना सांग, हो आम्ही अमेरिकेला जाणार. गेले नवरा बायको आपल्या नोकरीला गेले. त्या मुलाला सांभाळून शिकत कोणाचे हे नाही, ओळख नाही, काही नाही, भाषा नाही, काही नाही. काय सुख आहे म्हण. आम्ही परिस्थिती बदलून सुखी होतो हे कल्पना सुद्धा करण्यात आली. मनस्थिती बदलून घ्या. मनस्थिती आपले मन असे तयार करायला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या मनाचे समाधान भंग होणार नाही. एकनाथ महाराजांचे आदर्श, भाऊसाहेबांचा आदर्श होतो. भाऊसाहेबांना 92 वर्ष झालेले होते. डोळ्याने दिसत नव्हतं, कानाने ऐकू येत नव्हतं, उठून बसता येत नव्हतं, हातापायात शक्ती नाही, श्रीराम जय राम जय जय राम म्हणता येत नव्हतं. ते महाराजांना विचारले, महाराज मला 13 अक्षर उच्चार करणे होतं. महाराज म्हणजे असू देत, म्हणजे फक्त श्रीराम श्रीराम म्हणा. 92 वर्ष झाले. तेव्हा भाऊसाहेब काय म्हटले, महाराज या परिस्थितीमध्ये मला कशाला ठेवला. तेव्हा महाराज काय म्हटले, भाऊसाहेब आणि उगीच या सगळ्यांना त्रास माझ्यामुळे कशाला ठेवला, घेऊन जा. तेव्हा भाऊसाहेब महाराज म्हणाले, भाऊसाहेब या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला एवढ्यासाठीच ठेवलेले आहे की या परिस्थितीमध्ये सुद्धा समाधानाने राहता येईल म्हणून एक उदाहरण असू देत म्हणून ठेवले. आम्ही सुद्धा उदाहरण राहायला पाहिजे. आमचे कसे आहे माहितीये का, एक स्टेशनवर एक कोणीतरी गेले आणि गेल्याबरोबर तिथला पोर्टर म्हणजे हमाल तो आला, या 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 म्हटला. त्यांच्या हातातला बॅग घेतला आणि तिकडे एक बेंचवर ठेवला. या आपण बसा साहेब. तो बसला. तिथे बसल्यावर काय आपण चहा कॉफी वगैरे घेतला काय. नाही चालेल म्हटले. काय कॉफी आणून म्हटलं, घेऊन या. तो कॉफी आणून दिले, पैसे दिले, देऊन टाकले. अजूनही ट्रेनला किती वेळ आहे, बेंगळूर ट्रेनला. आमच्याकडे ते तांदी भाषा ट्यून मध्ये त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द वापरून बोलत असतात तिकडे बेंगळूरकडे वगैरे. ते म्हणतात बेंगळूर ट्रेन 4 hours लेट. त्याच्यामध्ये कांदी शब्दच नाही. बेंगळूर ट्रेन 4 hours लेट. त्याला विचारले बेंगळूर ट्रेन किती उशीर आहे का. नाही नाही आता येईल 15 मिनिटांनी, आपण बसा. त्याला वाटलं की त्या साहेबाला वाटलं केवढे सौजन्य आहे, केवढे विनय आहे, केवढे शांतपणाने. आणि बरोबर 12 वाजले. 12 वाजल्यानंतर परत आला तो हमाल. काय रे बरं ट्रेन अजूनही आलेच नाही, कसं काय. येईल आता, बसा की, जेव्हा येईल तेव्हा जावा. अरे आता 2 मिनिटांपूर्वी किती अगदी नम्रतेने बोलत होता, किती अगदी सौजन्याने बोलत होता. काय हो किती म्हणजे तुम्ही आता 2 मिनिटांपूर्वी किती अगदी मऊ बोलत होता, एकदम खडक असेल. नाही आम्हाला 12 पर्यंत सौजन्य सप्ताह होता, आता संपलं नाही. असे तरी ठरवून करा की 1 आठवडाभर आम्ही शांत राहणार.
कशी परिस्थिती आली. आम्ही परवा यात्रेला आलो ना, आमच्या लोकांना विचारला. आजच्या दिवशी रात्री मी त्यांना सगळ्यांना सांगितलं 3 नियम पाळायचा आपल्याला या यात्रेमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे तक्रार करायचं नाही. कुठल्या गोष्टीविषयी तक्रार नाही. सीट बद्दल नाही, झोपड्याबद्दल नाही. किती तक्रार 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 आमच्या प्रपंचामध्ये. ते नवरा ओरडत असतात, काय हे भाजीला मीठ घातलेलं नाही, काय 35 वर्ष 30-35 वर्ष झाले स्वयंपाक करता करता अजूनही तुला एक भाजी करता येत नाही. घरी तक्रार. हजबंडशिप म्हणतात त्याला. हजबंडशिप चालवले का हे करून घेऊ नका. म्हणलं तक्रार करायचं नाही. दुसरी गोष्टी प्रपंचाच्या गोष्टी बोलायचे नाही. आणि तिसरी गोष्टी शांत राहून नामस्मरण करायचं. 3 गोष्टी सांगितल्या. असू दे, परिस्थिती आपल्या हातात नाहीये. तुम्ही वाटेल ते करा. कशी परिस्थिती असली तरी आम्हाला समाधान होत नाही, तृप्ती होत नाही. मुख्य म्हणजे अजूनही पाहिजे, अजूनही पाहिजे, अजूनही पाहिजे. भगवंतांनी खरोखर आपल्या योग्यतेच्या पलीकडे आम्हाला दिलेला असतो, तरी आम्हाला पुरे असे वाटत नाही. तसे काय तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ते व्हिक्टोरिया राणी होती, लंडनची, इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया राणी. ती पार्लिमेंटला एक अपील केली, एक अर्जी केली. काय म्हणून, तुम्ही आणि ती बाई जगातल्या अत्यंत श्रीमंतापैकी एक, असे बोटाने मोजणे इतके श्रीमंतापैकी एक. ती श्रीमंत, हैदराबाद नवाब, तो श्रीमंत अत्यंत. ते अशर्फी म्हणजे सोन्याची नाणी, ते पिशव्यामध्ये बोरमध्ये त्यामध्ये ते भरून शिवून ते ट्रकमध्ये भरून ठेवलेला, मिलिटरी ठेवलेला होता त्याच्या संरक्षणाला. आणि ती बाई सुद्धा जगातली अत्यंत श्रीमंत. तिने पार्लिमेंटला एक अर्ज दिली की तुम्ही जे मला कॉम्पन्सेशन देता ते माझ्या प्रपंचाला कमी पडतात, अजूनही जास्त वाढवा. मग आमची काय परिस्थिती. आम्हाला कमी वाटण्यामध्ये काय चूक आहे. पण नाही, दे मेक पॉवर्टी फॅशनेबल. आपले भारतीय साधू संत गरिबीला भूषण समजले. तुकाराम महाराजांचे सांगितले नाही, काय माणूस, त्यांच्या पुढे काय करायचे. सगळे मोठे मोठे डिग्री घेतलेले आणि मोठे मोठे नोकरी करणारे लोकांना काय काही अर्थ नाही यांना. उगीच 2-2 लाख 4-4 लाख महिन्याला पगार. शेजारचा माणूस कोण आहे याच्याकडे त्यांची ओळखच त्यांना नसते. मुंबईला आम्ही येतो ना, नवरा बायको दोघे असतात. बाहेर येताना दार उघडून यायचं, दार लावायचं. आत आलो गेले की दार लावून घ्यायचं. आम्ही पुण्यामध्ये एकांच्या घरी गेलो होतो. आम्ही एक डॉक्टर होते, डॉक्टर भिडे म्हणून, आम्ही दोघे गेलो. ते बेल वाजवले. ती एक बाई आली, ती असे दार उघडून, कोण पाहिजे म्हणाली. म्हटले कुलकर्णी आहेत, ते घरी नाही म्हणून दार लावले. काय माणूस की. असू दे, मला काय म्हणायचं की परिस्थिती आपल्या हातात नाही. मग काय बदलायला पाहिजे, मनस्थिती बदलून घ्या. आणि मनस्थिती बदलायला साधन काय आहे, एकच साधन आहे, त्याचा मनाचा उलटा करा. ते जे काय आहे ते साधन. मना उलटा केले तर काय, नाम आहे. नाम हे असे प्रचंड म्हणजे साधन आहे. फक्त आम्ही ते काय करायला पाहिजे की तोंडामध्ये नाम असायला पाहिजे. असोनी संसारी जिव्हे वेगू कधी.
अखंड नाम स्पर्शी तू तरी कोठे जाशी, आम्ही तुझे नाम घोकू अहर्निशी. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नास्ती. कल्याणानां निधानम कलिमलमथनं पावनं पावनानां, पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपद प्राप्तये प्रस्थितस्य. विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां, बीजं धर्मद्रुमस्य प्रभवति भवता भूतये राम नाम. कल्याणानां निधानम, कल्याणाचे खणी आहे, गणी आहे. निधान म्हणजे घर असल्याचं. कलिमलमथनं, कलियुगातले सगळे दोषांचे नाश करणं. पावनम पावनानां, या जगामध्ये जेवढे पवित्र माणूस आहेत त्या सगळ्यापेक्षा पवित्र असे रामनामाचे वर्णन करतात. पेयम पेयम श्रवण पुटके रामनामाभिरामं, ध्येयं ध्येयं मनसि सततं तारकं ब्रह्मरूपं. जल्प्यं जल्प्यं प्रकृति विकृतौ प्राणिनां कर्णमूले, वीथ्यां वीथ्यां अटति जटिला कोपी काशी निवासी. कोणीतरी काशी निवासी काय करतोय? पेयम पेयम श्रवण पुटके रामनामाभिरामं. सारखे त्यांनी आपल्या कानाने त्या भगवंताचे रामनामाचे दिव्य अमृतपान करतोय. ध्येयं ध्येयं मनसि सततं तारकं ब्रह्मरूपं. हा परब्रह्म स्वरूप आपल्या हृदयामध्ये ध्यान करता करता. जल्प्यं जल्प्यं प्रकृती विकृतौ प्राणिनां कर्णमूले. प्रकृती विकृती झाली की म्हणजे माणूस मेला की त्याच्या कानामध्ये भगवंताच्या नामाचा उपदेश, रामनामाचा उपदेश देता देता वीथ्यां वीथ्यां अतति जटिला कोपी काशी निवासी. गली गली फिरतो आहे कोणीतरी काशी जटाधारी असा काशी निवासी म्हणजे साक्षात विश्वनाथ. एक दिवस रामकृष्ण परमहंस गंगेमध्ये ते नावेमध्ये चाललेले होते. ते मणिकर्णिका घाटकडे बघितल्याबरोबर ते उभे होते. असे त्यांना एकदम समाधी लागली. तेव्हा त्यांच्या बरोबर असलेले 2-4 लोक पकडले त्यांना घट्ट पडू नये. तेव्हा ते म्हणाले, काय झालं आपल्याला? एकदम समाधी का लागली? ते बघा 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 म्हणाले. काय बघायचं? मणिकर्णिका घाटवर बघा. अर्थात कालभैरव आणि गणपती तिथे काय करत आहेत की तिथे मेलेल्यांचे मुंड घेऊन येत आहे आणि अन्नपूर्णा त्यांचे चिज्जड ग्रंथी सोडवित आहे आणि साक्षात विश्वनाथ त्यांच्या कानामध्ये रामनामाचा उपदेश देत आहे असे त्यांनी पाहिले. तिथे धुंडीराज गणपती आणि कालभैरव दोन तिथे मेलेल्यांचे मुंड घेऊन येत आहे. अन्नपूर्णा त्यांच्या चिज्जड ग्रंथी सोडवित आहे. एवढे भगवंताच्या नामाचं महिमा आहे. त्या राम या 2 अक्षरमध्ये र अ म असे 3 अक्षर आहे. र म्हणजे रकारो अग्निबीजम स्यात् ये सर्वे वादवादया दग्ध्वा मनोबलम सर्वम भस्म कर्म. रकार म्हणजे अग्निबीज. र उच्चार झाल्याबरोबर आपल्या अंतःकरणातले पाप सगळे जळून जातात. अ म्हणजे भानुबीज म्हणजे सूर्यबीज. अ उच्चार झाल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो. म म्हणजे अर्थात चंद्रबीज. पीयूष परिपूर्णकम आपल्या अंतःकरणामध्ये समाधान राहतं. र म्हणजे ब्रह्मा. अ म्हणजे विष्णू. म म्हणजे महेश. र म्हणजे सत. अ म्हणजे चित्त. म म्हणजे आनंद. सच्चिद आनंद उच्चते. अर्थात आपल्या भारतीय उपासना परंपरेमध्ये 2 मुख्य उपासना आहेत. एक विष्णुपर उपासना, एक शिवपर उपासना. विष्णुपर उपासनेचा मुख्य मंत्र आहे ओम नमो नारायणाय. त्यातलं रा तेवढे काढले तर ओम नमो नारायणाय.
नाय नाय म्हणजे न ऐनाय, अयर म्हणजे मोक्ष, न म्हणजे इल नाही. रा काढले तर बाकी अक्षराने मोक्ष मिळत नाही. आणि ओम नमः शिवाय मंत्र मधले म काढा, न शिवाय कल्याणासाठी होणार नाही. ते दोन्ही अक्षर म्हणून राम झाले. नामनी यावती शक्ती ही पाप हरणे हरे, तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. किती जरी महापापी जरी असला तो एवढे पाप करू शकत नाही जेवढे पाप हरण करण्याची शक्ती त्या भगवंताच्या नामामध्ये. म्हणून नामस्मरे निरंतर, अर्थात त्या भगवंताचे खाता देविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नाम विसरू नाही. आम्ही हळूहळू हळूहळू नामस्मरण करू लागलो. जसे जसे नामस्मरण करू लागतो तसे तसे आपले अंतःकरण शुद्ध होऊ लागले. महाराज म्हणाले, महाराजांच्याकडे कोणीतरी एक आले आणि ते विचारले, महाराज तुम्ही देव पाहिला का? महाराज म्हणलं हो मी देव पाहिलेला आहे. मलाही दाखवा म्हणलं. हो दाखवतो म्हणजे त्यात काय. मग दाखवा. ते महाराज काय म्हटले, आमच्याकडे एक चष्मा आहे, तुम्ही ते चष्मा लावा म्हणजे तुम्हाला देव दिसेल. मग ते म्हणाले आम्हाला द्या ते चष्मा तुमचे. तर ते काय म्हणजे त्या चष्म्याची किंमत द्या तुम्ही, म्हणजे आम्ही देतो. काय किंमत सांगा म्हणाले. 3.5 कोटी रामनाम जप म्हणाले. 3.5 कोटी रामनाम जप केल्याने आपली चित्त शुद्धी होऊन आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. भगवंताचे नाम असे आहे की आपल्या मनाला बदलून टाक. असे आपले मन तयार करते की त्या मनामध्ये शांती, समाधान, तृप्ती, आनंद आपोआपच येऊ लागतात. परिस्थिती कशीही जरी आली तरी त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहता येण्यासारखे मन तयार करण्याची शक्ती भगवंताच्या नामामध्ये. महाराज काय म्हटले, महाराजांना कोणतरी काय म्हटले, महाराज परिस्थिती सगळ्या दृष्टीने अनुकूल आहे पण समाधान नाही म्हणा. का समाधान नाहीये? आजची परिस्थिती उद्या राहील की नाही ही चिंता आहे, काळजी आहे. मग महाराज म्हणाले परिस्थिती अनुकूल असून सुद्धा समाधान नाही, मग प्रतिकूल असेल तर कसे असणार? मग समाधान नावाचं काहीतरी कॉन्सेप्ट आहे की नाही? हो म्हणाल असायलाच पाहिजे. ज्या अर्थी आम्हाला असमाधान आहे त्या अर्थी समाधान म्हणून काहीतरी असणार. तेव्हा ते काय म्हणाले, मग समाधान कसे मिळणार? अर्थात असं आहे, या जगातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती समाधानाचे रॉ मटेरियल नाही. अमुक एक आणून आम्ही समाधान होईल, तमुक एक करून आम्हाला समाधान होईल. या जगातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती समाधानाचे रॉ मटेरियल नाहीये. त्यातून तुम्ही समाधान निर्माण करू शकता हे शक्यच नाहीये. मग काय करायला पाहिजे? समाधान आपल्या अंतःकरणामध्ये आपणच तयार करायचं आहे. आपणच तयार करायचं. त्याच्यासाठी काहीही लागत नाही. आपले मन हळूहळू बदलले की अंतःकरणामध्ये आपोआप समाधान होणार. आज म्हणूनच तो भगवद्गीतेमध्ये अर्जुन विचारतो, हे कृष्णा तुझ्या दृष्टीने किंवा तुझ्या भगवद्गीतेच्या दृष्टीने आदर्श पुरुषाचं लक्षण काय? तेव्हा कृष्ण म्हणतो की आत्मन्येव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तु तदोच्यते. ज्याच्या सुखासाठी, समाधानासाठी, शांतीसाठी या जगातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती लागत नाही तो माझ्या भगवद्गीतेच्या दृष्टीने आदर्श. मग याला काय करायला पाहिजे? अनित्यम आपण तुमच्या घरामध्ये 2 भिंतीवर लिहून ठेवा. इकडच्या भिंतीवर अर्थात आत्मन्येव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. तो मी माझ्या सुखासाठी, मला जगातले काहीही नको, माझं सुख माझ्यामध्येच आहे, मी आनंदात आहे, मी समाधानात आहे, मला शांती आहे असे वाटणे म्हणजे स्थितप्रज्ञाचे लक्षण. त्यासाठी काय करायला पाहिजे? इकडच्या भिंतीवर लिहून ठेवायचं. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. हे अनित्य असलेले, दुःखमय असलेले या जगामध्ये येऊन आम्ही काय करायला पाहिजे? असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. ही प्रपंचामध्ये जन्माला येऊन आम्ही फक्त नामस्मरण करायला पाहिजे.
म्हणून महाराज काय म्हणाले, जन्माला आलो म्हणून 24 तास जप करा म्हणाले. शक्य आहे का? करणारे आहेत पण आम्हाला ते नाही होत. 12 तास करा, ते नाही होत. 6 तास शक्य नाही. 3 तास करा, तेही होत नाही आम्हाला. 2 तास तेही होत. म्हणूनच आम्ही काय केलेले, 3500 जपाचे संकल्प करून घेतोय. का? 1 तास. 3500 जप एका तासात होतात. 1 तास ज्या भगवंताने तुमच्या प्रपंचासाठी 24 तास दिलेला आहे, त्या भगवंताचे नाम 1 तासभर तरी घ्यायला नको. 1 तास. काही लोक म्हणतात तेवढेही होत नाही. महाराज म्हणजे इतके आशावादी आहेत, ते म्हणतात की एकदा ते महाराज म्हणाले, अहो तुम्ही नामस्मरण करा. आणि गप्प राहिले. आणखी पुढे म्हणाले, तुम्हाला मी हात जोडून सांगतो तुम्ही नामस्मरण करा. आणखी पुढे म्हणाले, तुमच्या पाया पडतो तुम्ही नामस्मरण करा. काय याच्या काय सांगायला पाहिजे सांग. ते म्हणाले 1 तास नाही होत. महाराज म्हणाले 1000 13 माळ तरी जप करा रोज. एवढे होत नाही. महाराज म्हणाले राहू दे, रात्री झोपताना हातपाय धुवून अंथरुणावर बसून 1 माळ नियमाने जप करून झोपा. इतक्या नियमाने जप करायला पाहिजे की समजा त्यावेळीच आम्हाला न्यायला भगवंत जर आला, समजा आपल्याला थोडस मागे पुढे झाले असेल, तर आम्हाला भगवंताला सांगता यायला पाहिजे की भगवंता आजचा जप अजूनही झालेला नाहीये. 1-2 मिनिटात जप करतो आणि मग तू घेऊन जा. पण आम्ही जर समजा 1 दिवस केले 1 दिवस नाही केले, तर असे जर असेल ना, मग भगवंत काय म्हणतो, अरे तुला माहिती आहे मला, तू कसे करतो, चल. 1 माळ जरी आपण नियमाने केले ना, भगवंताच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की म्हणजे ते नाम आपल्याला. महाराजांचं उदाहरण खूप छान. महाराज म्हणजे समजा आपण एक फॅक्टरी वगैरे बघायला गेलो, तिथे म्हणजे पुष्कळसे चाके असतात बघा, त्यांना बेल्ट असतात. समजा धोतर वगैरे नेसून गेलेले असले तर ते धोतर त्या बेल्टमध्ये सापडलं ना, ते खेचून घेतलं. तसे 1 माळ आम्ही नियमाने करू लागलो, ते नाम आपल्याला आपल्याकडे खेचून घेईल आणि आपल्या जीवनाचं सार्थक करू. इतके जरी आपण नामस्मरण केले तरी पुष्कळ. म्हणजे किती जरी आम्ही महापापी जरी असलो तर नाम प्रचंड, नामामध्ये अशी शक्ती आहे की ते आपल्याला उद्धार करेल. म्हणून आमची अशी कळकळी आहे. आम्हाला खरोखर खूप म्हणजे समाधान वाटले की तुम्ही इतकी वेळ झाली तरी शांतपणे बसून ऐकला. मुख्य म्हणजे काय की परिस्थिती सुधारण्याच्या उपद्व्यापामध्ये न पडता आपण आपले मन तयार करून घ्यायला पाहिजे. ते मन असे तयार करून घ्यायला पाहिजे की ते जसे जसे शुद्ध होत जाईल तसे तसे अंतर्मुख होत जाईल आणि तसे तसे ते भगवंताशी तादात्म्य होईल आणि आपल्या अंतःकरणामध्ये समाधान होऊ लागले की परिस्थिती कशी असू त्या परिस्थितीचे महत्वच वाटत नाही. त्या सत्पुरुषांच्या दृष्टीने परिस्थितीला काही महत्व नाहीये. आमचे सारखे काय चाललेले खटपिटी दिवसभर 24 तास आणि आयुष्यभर परिस्थिती सुधारण्याची खटपट. पण हे काय शेवट नाही याला. हे विज्ञान कितीही जरी असे वाढत चालले, नवीन नवीन आविष्कार होत गेले, तरी सुद्धा माणसाला समाधान होणार नाही. आज इतके सगळे म्हणजे माणसाच्या जीवनाचं बहिरंग समृद्ध झालेले आहे, पण समाधान कोणाला आहे? ज्या शिक्षणातून समाधान मिळत नाही ते शिक्षण काही उपयोगाचं नाही. ज्या विद्येतून आपल्याला समाधान मिळत नाही ती विद्या काही उपयोगाचं नाही. ज्या पैसेने आपल्याला समाधान मिळत नाही ते पैसे काही उपयोगाचं नाही. पैसेने सुखी झाला,
ऐसा न देखिला न ऐकेला. पैसे नाही पण सगळे आमचे परिस्थिती काय झाले, पैसेच आपले जीवनाचं सर्वस्व झाले. महाराज म्हणाले की अर्थात या विज्ञानाने मुख्य काय केलेले आहे, आमची श्रद्धाच मोडून टाकलेली. आम्हाला सध्या कुठल्या गोष्टीवर श्रद्धा नाही, भगवंतावर नाही, भगवंताच्या नामावर नाही, पाप पुण्यावर नाही, पुनर्जन्म पूर्वजन्मावर श्रद्धा नाही, अर्थात स्वर्ग मोक्षावर पुण्या नाही, समाज श्रद्धा नाहीये, शास्त्रांवर श्रद्धा नाही, साधू संतांवर श्रद्धा नाही, फक्त एकावर श्रद्धा आहे, मी पैसेने सुखी होईल, पैसेवर श्रद्धा. म्हणून हे असे ही श्रद्धाने आम्ही कधी सुखी होणार नाही. आमची श्रद्धा भगवंतावर पाहिजे, आमची श्रद्धा नामावर पाहिजे. अर्थात मला खरोखर म्हणजे खूप हे वाटतं, आपण सगळे म्हणजे परिस्थितीच्या उपद्व्यापामध्ये फारसे आयुष्य न घालवता नामस्मरण करण्यामध्ये जर आपले आयुष्य घालवले, खरोखर आपले जीवन सार्थक होईल, समाधानपूर्ण होईल. आणि अरुण पिलासकर त्यांनी त्यांचे सगळे मंडळी वगैरे सगळे ते आपले करमरकरांचे बहिणीची मुलगी असे सगळे त्यांच्या याच्यातले कुटुंब असले आहेत. ते 5 दिवसापासून म्हणजे हेपळीला येत असतात. आणि त्यांनी अगदी आग्रहाने सांगितले, ते योगायोग असं आलं की आम्ही 13 वेळ गोंदावले जाऊन यायचं असेल ठरलं. तेव्हा म्हणजे मागच्या वेळी इथूनच गेलो, पण त्यावेळी तिथे नाही, दुसऱ्या ठिकाणी आमच्या सगळे प्रसादाची सोय झालेली होती. त्यामुळे तेव्हा कागलला आमचा प्रसाद झालेला होता. त्याच्या आधी एकदा तिकडे नरसिंह देवस्थान आहे तिथे झालेला होता. आणि आता इथे झाले. खूपच मला बरं वाटलं, समाधान वाटलं. आम्हाला खूप सांगावं असं वाटतं. तसे 2 गोष्टी कारण आहे त्याला खूप सांगावं असं वाटण्यामध्ये. 2 गोष्टी कारण आहेत. एक गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे काय की इतकी माणसं इतके शांतपणे ऐकत बसलेला आहे म्हटल्या तर आम्हाला वाटतं की आम्ही खूप सांगू असं, आणखीन सांगू असं वाटतं. म्हणजे आपल्याला इतके माणसं मिळालेली आहे ना, यांना सोडायचं नाही, आणखीन सांगू. अनायास इतकी माणसं आम्हाला इतके शांतपणे बसून ऐकतात म्हटल्यानंतर आणखीन सांगू असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या माणसाला समजा वोमिटिंग सेन्सेशन होऊ लागले तेव्हा त्याला जसे वोमिटिंग सेन्सेशन म्हणजे ओकार घेऊ असे, ते वोमिटिंग करून घेऊ असे जसे होतं, तसे आम्हाला आतून असे वाटतं की आणखीन काही सांगू, आणखीन एक सांगू असं वाटतं. पण तरी सुद्धा त्याला म्हणजे काय आहे की म्हणजे त्याला म्हणजे अन्न पार्लिमेंट तरी होऊन जाईल. फार असे सांगत बसले, काही 4:30 वाजले, असे अन्न पार्लिमेंट तरी होऊ नये. तुम्हालाही सगळ्यांना भूक लागलेली आणि मलाही भूक लागलेली आहे. त्यामुळे आपण महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की महाराजांनी त्या सगळ्या कुटुंबियांना, आपण अरुणकाला विलासकरांच्या सगळ्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, त्यांच्या संबंधिकांना, करमरकर कुटुंबियांना, तसेच इस्लामपूरच्या सगळ्या सद्भक्तांना महाराजांनी आयुष्य आरोग्य ऐश्वर देव. तसेच म्हणजे याच्यापेक्षाही मुख्यतः आपल्याला भगवंतामध्ये अनन्य प्रेम, भक्ती देव, नामामध्ये प्रेम आणि सद्गुरूविषयी अनन्य निष्ठा देव अशी प्रार्थना करू. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज